गुड मॉर्निंग। यावेळी टायमिंग किती झालेलं आहे मी ते बघितलेलं नाही आणि थोडीफार किचनची कामं आवरलेली आहेत, थोडीफार राहिलेली आहेत आणि मला आता बनवायची आहे भाजी। तर इकडे मी मागवलेले माझ्या किचनसाठी हे नॉनस्टिकी पॅन, हे आगारो कंपनीचा आहे। याची क्वालिटी, याचा लुक तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे। हे आगारो रॉयल हॉनी कॉम पॅन स्टायलिश आणि मजबूत आहे। हे 22 सेंटीमीटरचं पॅन ट्रिपल स्टीलचं बनलेलं आहे। याची थिकनेस 2.5 mm, रिवायटेड हँडल म्हणजे गरम होणार नाही। यामध्ये स्वयंपाक बनवणं खूपच इजी आहे। आपण हे इंडक्शन गॅसवरती यूज करू शकतो। बघू शकता याचा लुक, याची क्वालिटी खूपच छान आहे आणि 5 वर्षाची वॉरंटी आहे। आपण यामध्ये स्वयंपाक एकदम इझिली बनवू शकतो। बिन ऑइली भाजी म्हणजे बिन तेलाची भाजी पण एकदम सोप्या पद्धतीने बनते। ना जळायची भीती असते, ना करपायची भीती असते, ना कच्चं राहण्याचं काही टेन्शन आहे। आपण यामध्ये उत्तप्पा बनवू शकतो कारण हे पूर्णपणे नॉनस्टिकी आहे, काही चिटकायची भीती नाही। बिन तेलाची भाजी पण खूपच छान बनते आणि जी आपली रेग्युलर भाजी आहे म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या आपण यामध्ये सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि याला क्लीन करणं ही एकदम सोपं आहे, म्हणजे काही चिटकायची भीती नाही आहे। आणि एक आहे की जी स्टीलची घासणी ती घ्यायची नाही, जी सॉफ्ट घासणी येते ना त्यानं आपल्याला याला क्लीन करायचं आहे। तर मला वाटतं आपल्या किचनसाठी हे हनी कॉम पॅन घेतलंच पाहिजे। मी घेतलेला आहे, तुम्ही पण ऑर्डर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यामध्ये स्वयंपाक करायचं कसलंही झंझट नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण बिन ऑइली भाजी बनवू शकतो किंवा काही फ्राय करायचं ते पण व्यवस्थित फ्राय होतं आणि जे आपल्या रेग्युलर भाज्या आहेत ते पण खूप छान बनतात। त्याची क्वालिटी, याचा लुक खूपच सुंदर आहे, स्टायलिश आहे। तुम्ही घरी असाल किंवा हॉस्टेलवरती एकदम सोप्या पद्धतीने आपण स्वयंपाक बनवू शकतो आणि क्लीन करण्यासाठी जास्त मेहनत लागणार नाही, जास्त घासाघाशी करायची गरज नाही। कसाही स्वयंपाक बनवा एकदम इझिली क्लीन होतं। तर आज मी बनवत आहे ह्या पॅनमध्ये मेथीची भाजी। तर मेथीची भाजी मी घेतलेली आहे आणि इकडे अगोदर मसाला तयार करूया। तर पॅनमध्ये मी अगोदर मुठभर शेंगदाणे घेतले, यामध्ये 2 चमचे मी बेसन टाकलेलं आहे आणि 2 चमचे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत। हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे पॅन ना खूप जाड आहे, जी आपण भाजायला व्यवस्थित भाजलं जातं। तर अगोदरच मी गॅस बंद केलेलं आहे कारण भरपूर वेळ गरम राहणार आहे आणि जेही थोडंफार भाजण्याचं राहिलेलं आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल। तर एक वेळा मी परतून घेतलेला आहे आणि इकडे तोपर्यंत मी मेथीची भाजी चिरून घेते। तर ही भाजी मी 2-3 दिवस अगोदरच निवडून ठेवलेली आहे, म्हणजे थोडंसं बघू शकता 1-2 पानं पिवळी पण झालेली आहेत, पण काही नाही, अशा पद्धतीने भाजी बनवा, करवटी होणार नाही आणि एकदम टेस्टी भाजी बनवून तयार होते। म्हणजे आपण जेव्हा मेथीची भाजी बनवतो खूप झंझट करतो, त्यामध्ये डाळ टाकणं हे ते किंवा पराठे वगैरे बनवतो, थोडंसं झंझट आहे, पण अशा पद्धतीने भाजी बनवा, कसलंही झंझट नाही आणि सगळ्याला आवडेल, म्हणजे ढाबा स्टाईल ही भाजी बनणार आहे। तिकडे मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या पण मी आतमधून कट करून घेतलेल्या आहेत आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे पण मी वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि या पॅनमध्ये ही भाजी ना बिन तेलाची मी भाजून घेणार आहे। ना चिटकायची भीती आहे, ना करपायची भीती आहे, ना कच्चं राहण्याचं काही टेन्शन आहे। तर इकडे जो मसाला भाजलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि याच पॅनमध्ये मी मेथीची भाजी भाजून घेणार आहे आणि बाकीची सगळी माझी कामं आवरलेली आहेत, फक्त मला भाजी बनवायची होती। तर आता भाजी बनवून घेते आणि त्यानंतर जी कामं राहिली ते मी करणार आहे, कारण दररोज असं होत आहे ना की काहीतरी पापड करायचे आहे, कुरडी करायची आहे। मी अगोदरही बनवलेली 2-4 दिवस, पण आता ना खूपच इकडं आभाळ येत आहे, पावसासारखं वातावरण होत आहे, असं वाटतं केव्हाही पाऊस येईल। त्यामुळे मी कुठलीही उन्हाळी कामं काढलेली नाहीत। मला तुरीची डाळ पण बनवायची आहे, मी तुरी धुवून ठेवले आहेत, म्हणजे कशा पद्धतीने तयार केलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। ते तुरी 2 दिवस उन्हाला टाकायचे, पण ऊनच नाही, इकडे एकदम पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे ती उन्हाळी कामं मी कुठली करत नाही आजकाल। जी ही कामं आहेत आता पेंडिंग ते मी आवरणार आहे दिवसातून। मला लाल मिरची पावडर वाटण करून आणलेलं आहे, ते पण मला डब्यात भरून ठेवायचं आहे। तर खूप सारी कामं यावेळी माझी पेंडिंग आहेत। तर असं अगोदर ही भाजी बनवून घेऊ। तर हा सगळा मसाला मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे आणि या पॅनमध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे आणि कमी गॅसवरती भाजी मी भाजून घेते। बघू शकता ही भाजी थोडीशी झालेली आहे, म्हणजे अगोदर जेव्हा मी घेतली असं वाटत होतं की पॅनमध्ये भाजी बसणारच नाही, पण जसं मी ते भाजत गेले ना तसं ती भाजी एकदम थोडीशी झालेली आहे आणि पॅनला अजिबात चिटकलेली नाही ना करपलेली आहे। खूपच छान हे नॉनस्टिकी पॅन आहे। यामध्ये कशीही भाजी बनवा एकदम सोप्या पद्धतीने बनते। तिकडे भाजी भाजून झालेली आहे, आता करूया पुढची तयारी। तर इकडे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि बारीक बारीक मी कट करून घेतलेला आहे। लसूण पण अशाच पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि इकडे 1 कांदा मी घेतलेला आहे, 2-3 टमॅटो घेतलेले आहेत। पण आता अगोदर इकडे मी भाजी म्हणजे तडक्याची तयारी करते, म्हणजे यांच्यासाठी टिफिन पण भरायचा आहे मला आणि थोडासा लेट झालेलाच आहे, कारण ज्या दिवशी भाजी वगैरे बनवायची त्या दिवशी थोडंसं लवकर येतात, म्हणजे फोन करण्याची गरजच नाही आहे असं होतं, म्हणून म्हटलं ती येणे अगोदरच टिफिन वगैरे भरून ठेवायचं। आणि माझी खूप सारी कामं पडलेली आहेत ते पण मला आवरायचे, तर थोडंसं लवकरच किचनपासून फ्री होते, म्हणजे दिवसभर आपण ही ती कामं किचनमध्येच करत राहिलं तर दुसरी कामं होणार नाहीत, असं होत आहे। दररोजचा असाच प्रकार आहे। तर आज म्हटलं
थोडंसं लवकर किचनपासून फ्री व्हायचं. तर इकडे मी हे पॅनमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल. यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि इकडे एक कांदा मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. म्हणजे जी इकडे घेतलेली मी सगळं चिरून घेतलेलं आहे. तर आता संग मी यामध्ये अर्धा चमचा जिरं पण टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे. परतून घेऊ आणि जोपर्यंत की इकडं लसूण आणि भाजत आहे तोपर्यंत मी टमॅटो पण चिरून घेते. म्हणजे संग इकडे मसाल्याची पण तयारी मला करायची आहे. आणि इकडे जे मसाला मी भाजून ठेवले शेंगदाणे, बेसन आणि तीळ ते पण मला वाटण करायचं आहे. तर इकडं जेव्हा कमी वेळ असतो ना त्यावेळेस संग कामं केली ना खरंच खूप झटपट होतात. तिकडं अद्रक लसणाचा हलकासा कलर चेंज झालेला होता. त्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा परतून घेऊ आणि संग इकडे मी टमॅटोही मी चिरून घेत आहे. तर छोट्या आकाराची मी इकडे 3 टमॅटो घेतलेले आहेत. तरी पण 1 टमॅटो मी काढून ठेवलेला आहे. 2 टमॅटो पुरेसे आहेत इतक्या भाजीसाठी. तर टमॅटोही मी इकडे एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे. आणि कांद्याचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत आणि शेवटला टमॅटो टाकायचा आहे. ही भाजी ना खूप झटपट बनते आणि जास्त तामझाम पण नाही. मेथीची भाजी बनवतो ना खूप तामझाम आपण करत असतो आणि डाळ वगैरे टाकली तर काय होते ना म्हणजे भाजी तरी खूप टेस्टी बनते. आणि हा प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरात नसेल पण आमच्या घरात एक आहे ना की जशी डाळ वगैरे टाकून सुकी भाजी मेथीची मी बनवली भाजी तर छान बनते पण बाबांना जेवण करता येत नाही कारण दात नाही येत ना त्यामुळे त्यांना व्यवस्थित ते जेवण करता येत नाही. एकदम सुकी भाजी होते ती. म्हणून मी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवत आहे. तर ही भाजी सगळ्यांना आवडेल. म्हणजे तुमच्या घरी लहान मुलं असो मोठे असो सगळ्यांना आवडेल. आणि ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना पण ही भाजी खूपच आवडेल. म्हणजे पोटभर जेवण करतील. म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा असतो. असं नाही की आपण एक सुकी भाजी बनवली छान बनते अशीही असाही विचार केला तरी चालणार नाही. जसं आता आमच्या घरी बाबा आहेत. बाबांना सुकी भाजी म्हणजे केली ना त्यांना जेवण करायला जमतच नाही ते. तर काहीतरी थोडंसं पाणी वगैरे टाकून किंवा ग्रेव्हीदार अशी भाजी बनवली तरच त्यांना व्यवस्थित जेवण करता येतं. म्हणून मी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवत आहे. खूप छान लागते. जसं आपण टिफिनला देऊ शकता किंवा पाहुणे वगैरे आले तरी पण ही भाजी आपण बनवू शकता. एकदम टेस्टी आणि धाबा स्टाईल भाजी बनते. तिथं कांदा परतून घेतलेला आहे. नंतर मी सुके मसाले टाकले जसे 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे. परतून घेतलेला आहे. मसाले छान भाजले की यामध्ये मी टाकलेला आहे टमॅटो आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. टमॅटो आणि मीठ म्हणजे टमॅटो टाकलं आणि मीठ टाकलं ना लवकर टमॅटो विरघळतो छान सॉफ्ट होतो. आणि तसं तर ही नॉनस्टिकी कढई खूप जाड आहे. यामध्ये मसाला बनवा किंवा काही ग्रेव्ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. ना करपायची भीती आहे ना चिटकायची भीती आहे. एकदम छान आणि टेस्टीच बनतं आणि छान व्यवस्थित ते भाजलं जातं. तर नंतर मी यामध्ये मसाला टाकला म्हणजे जी शेंगदाणे आणि बेसन वगैरे आपण भाजून ठेवलेलं होतं त्याचं वाटण केलेलं आहे ते पूर्णपणे यामध्ये ॲड केलं. छान व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी पाणी टाकले. पाणी थोडंसं जास्त टाकायचे आपल्याला म्हणजे नंतर ही भाजी ना खूप थिक होते. म्हणून मी इथं 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स केलेलं आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत मी इकडं ताक करते म्हणजे मला टिफिन भरायचा आहे. लेट झालेलाच आहे. तर इकडे ताक मी केलेलं आहे. म्हणजे अगोदर तर फक्त दही मी रवीनं हलवून घेतल्यानंतर पाणी टाकलेलं आहे. आणि इकडं ताक मी बनवून घेतलेलं आहे. म्हणजे साय तर यामध्ये नसते. साय मी काढून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेव्हा मला लोणी काढायचं त्यावेळेस मी काढून घेते. फक्त दही आहे याचं ताक बनलेलं आहे. आणि ताक माझं खूप फेवरेट आहे. अगोदर मी ताक प्यायला घेतलेलं आहे. खूप छान टेस्टी झालेलं आहे. आणि आता इकडे एक वेळा भाजीला बघूया. तर बघू शकता ही जी ग्रेव्ही आहे छान शिजलेली आहे. आता यामध्ये टाकूया ही जी मेथीची भाजी आहे ती पूर्णपणे ॲड केलेली आहे. अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान आणि टेस्टी बनते आणि करवटपणा वगैरे काहीच यामध्ये येणार नाही. आणि बघू शकता तेल मी खूपच कमी प्रमाणात इकडं टाकलेलं आहे. म्हणजे कमी तेल म्हणजे बिन तेलाची भाजी म्हणलं तरी काही हरकत नाही. बिलकुल थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एकदम टेस्टी भाजी बनलेली आहे. तर मेथीची भाजी टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मला वाटलं की थोडंसं पाणी यामध्ये खूपच कमी आहे. तर आणखीन मी इकडे 1 ग्लास पाणी गरम केलेलं आहे. आणि गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे गरम पाणी टाकल्याने भाजीची कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही आणि भाजीला टेस्ट पण छान येतो. आपण गार पाणी टाकलं तर तितकं टेस्ट येणार नाही. त्यामुळे मी गरम पाणीच टाकलेलं आहे. आणि आता इकडं करूया एक तडका. तर तडका पॅन ठेवलेले त्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हा जो तडका आहे आपल्याला भाजीमध्ये ओतायचा आहे. तर एकदम टेस्टी ही मेथीची भाजी बनलेली आहे. तर छान मिक्स करून घेतलं आणि आता पटकन टिफिन भरते. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही मेथीची भाजी कशी वाटली ते पण सांगा. तर कपडेही धुवून झालेले आहेत. आता कपडे काढून उन्हाला टाकते आणि टिफिन भरते आणि यांना फोन लावते म्हणजे सगळी कामं सुरळीत होतील. तर बाय बाय, टेक केअर.